नमस्कार मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थानं जीवनचरित्र आपण समजून घेत आहोत आणि मला आशा आहे की हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, कारण की तुमचं प्रोत्साहन मला अतिशय चांगल्या पद्धतीने भेटत आहे. आपण आज एका नवीन उतार्याकडे आपण आज वळणार आहोत. त्या उतार्याचं शीर्षक आहे क्रांतीच्या इतिहासाचे स्वरूप. त्यामध्ये प्राध्यापक कुरुंकर असं म्हणतात, हा शिवाजी सारखा लोकनेता 17व्या शतकातील असल्यामुळे त्याच्या सार्वजनिक जीवनातील काही घटनांचा नव्याने विचार करायला हवा. 17व्या शतकात सर्व जगभर कुठेही कायदेशीर लोकशाही अस्तित्वात नव्हती. लोकशाहीत व्यक्तींना विचार करण्याचे, या विचारांना अनुसरून प्रचार व संघटना करण्याचे आणि आपल्या पाठिंबाच्या जोरावर शासन ताब्यात घेण्याचे जनतेचे हक्क मान्य असतात. हे हक्क मान्य असल्यामुळे कोणत्याही विचाराला जनतेला पाठिंबा आहे, जनतेला काय हवे आहे हे स्थूलमानाने ओळखण्याची सोय उपलब्ध असते. पण ज्या राज्यरचनेत आणि समाजरचनेत व्यक्तीला आपले विचार व्यक्त करण्याची, संघटित होण्याची संधी नाही, तिथे जनतेचा पाठिंबा आधीच सिद्ध करावा आणि मग शासन ताब्यात घ्यावे, ही क्रिया घडू शकत नाही. शासन स्वतःच्या दंडशक्तीवर उभे असते. आपण विरोधी जाईल किंवा आपल्याला विरोधी जाईल त्याचे दमन करण्याची शासनाची तयारी असते. अशा वेळी दडपलेल्या गेलेल्या जनतेचा आवाज सशस्त्र उठावाच्या खेरीज इतर कोणत्याही मार्गाने व्यक्त होऊ शकत नाही आणि या संदर्भात सर्व क्रम उलटून जातो. जगातील कोणत्याही सशस्त्र क्रांतिकारकाला क्रांतीची प्रेरणा आपल्या स्वतःच्या अंतःकरणातून घ्यावी लागते. स्वतःच्या स्फूर्तीनुसार हा क्रांतिकारक जनतेच्या नावाने अन्यायाच्या विरोधात बंड करून उठतो आणि हे करताना सर्वस्व बलिदानाची तयारी ठेवतो. हा क्रांतिकारक जनतेने निवडलेला नसतो. लोकांनी त्याला क्रांती कर म्हणून सांगितलेले नसते. आपले विचार जनतेला पटतात की नाही याविषयी त्याने व्यापक प्रमाणावर लोकमत आजमावलेलीही नसते. सर्वांचे कल्याण कशात आहे या प्रश्नावर अशा क्रांतिकारकांनी फक्त स्वतःच्या मनाचा कौल घेतलेला असतो. अनुयायी आणि सहकारी यांचा उदय त्यानंतर होतो. ते सहकारी उदयाला येत असतानाच समर्थक उदयाला येतात आणि जनतेचा हा उठाव सर्वथैव रास्त असतो. क्रांतिकारकांच्या मागे श्रद्धेने उभी राहते ही सर्वात मोठी शेवटी घटना आहे. रशियाची राज्यक्रांती असो की चीनची राज्यक्रांती, या सर्व क्रांत्यांचा इतिहास एका विशिष्ट अर्थाने क्रांतिकारकांनी स्वतःच्या आत्म्यातून प्रेरणा घेण्याचा इतिहास असतो. या ठिकाणी आपण फार महत्त्वाचा धोका दडलेला आहे. ज्याप्रमाणे शिवाजीने असलेली राज्यवट अयोग्य ठरवली व उठाव करून नवी राजसत्ता निर्माण केली, त्याप्रमाणे इतर अनेकांनीही नव्या राजवटी स्थापन केल्या आहेत. अशा उठावातून कधी असे घडते की जुन्या अव्यवस्थित राजवटीपेक्षा नवीन व्यवस्थित राजवट येते. कधी माणसे बदलतात आणि राज्य तेच चालू असते. अशा सर्व ठिकाणी उठाव असतोच. नव्या नेत्यांनी आपले कृत्य रास्त मानले असतेच. नंद राजवट उलथून पाडून आपले राज्य निर्माण करणाऱ्या चंद्रगुप्त मौर्याने काय, की स्वतंत्र राजवट निर्माण करणाऱ्या हसन गंगू बहामनीने काय, स्वतःचे कृत्य निदान स्वतःच्या मनाशी समर्थनीय मानले असलेच. सम्राट अकबराच्या विरुद्ध उठाव करणारा राजपुत्र सलीमनेही स्वतःचे बंड निदान स्वतःच्या समर्थनीय मानले असेलच. अशा वेळी आपली राज्यसत्ता निर्माण करणारे इतर पराक्रमी पुरुष आणि क्रांतिकारक यांच्यात नेमकी फरक कसा करायचा? भाषा पाहिली तर कुठे चकवा देईल याचा नेम नसतो, पण क्रूर हुकुमशाह्या लादणारेही भाषेच्या दृष्टीने जनतेची सेवाच आपले ध्येय असल्याचे सांगत असतात. या उतार्यामध्ये प्राध्यापक कुरुंकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं जरा विश्लेषण केलं आहे. प्राध्यापक कुरुंकर असं म्हणतात, शिवाजी महाराजांचं स्वराज्य किंवा शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे क्रांतिकारी पाऊल होतं. आणि त्यामध्ये प्राध्यापक कुरुंकर असं म्हणतात की शिवाजी महाराज स्वतः एक क्रांतिकारक होते आणि त्यांच्या क्रांतीच्या पाठीमागे लोककल्याणकारी राज्यव्यवस्था उभी करणं, अन्यायाच्या विरुद्ध आणि त्याऐवजी जी अशी राज्यव्यवस्था की जी लोकांचं हित साधू शकेल अशी राज्यव्यवस्था उभी करायची होती. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी इतकी मोठी आपलं जीवाची बाजी स्वराज्यासाठी लावली. आणि ज्यावेळेस जनतेला असं वाटू लागलं की हा राजा आपलं खऱ्या अर्थानं कल्याण करेल, आपलं खऱ्या अर्थानं हित कशात आहे याचा नेमकी मागोवा घेईल, त्यानंतरच शिवाजी महाराजांना अनेक सहकारी
मिळाले आणि त्याचबरोबर जनता देखील त्यांच्या पाठीमागे उभी राहिली. म्हणून प्राध्यापक कुरुंदकर म्हणतात, शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे त्यावेळेचं एक बंड होतं. एका क्रांतिकारकाने केलेलं ते बंड होतं. ते बंड होतं मुघलशाहीच्या विरुद्ध. अशा शब्दामध्ये प्राध्यापक कुरुंदकरांनी शिवाजी महाराजांना क्रांतिकारक मानलेलं आहे आणि त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे त्यावेळेचं बंडखोरीचं लक्षण होतं. आणि ती बंडखोरी केली खऱ्या अर्थानं लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी. आणि लोकांनी खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला पाठिंबा देऊन हे सिद्ध करून दाखवलं की हे राज्य जे शिवाजीने निर्माण केलेलं आहे ते आमच्या कल्याणासाठी आहे. इतकं ह्या उतार्यामध्ये प्राध्यापक कुरुंदकरांनी सांगितलेलं आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल जरूर आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन उतारा घेऊन येऊया. तोपर्यंत सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.